ए मास्टरड्या, लवकर आण नाश्ता, भूक लागली. हा घ्या सासूबाई. शोभा काय आहे हे? खिचडी. आणि आज आपल्याला आवडत नाही शोभे, तरी सुद्धा मुद्दाम केली या मास्टरड्यानं. मीच सांगितली त्याला. का? आज उपवास आहे माझा. शोभे तू आणि उपवास? हा, शोभे कशाला करतेस ही नको ती फेर? अगं झेपणार आहे का तुला? उगाच आजारी पडलीस तर? मला उपवास करावा असं वाटलं, मी केला. अगं पण मध्येच काय उपवासाचं? आणि कोणासाठी करतेस उपवास? मास्टरड्यासाठी? हो, मी माझ्या नवऱ्यासाठी उपवास करते. तुला काय प्रॉब्लेम आहे? शोभा आणखी खिचडी आणू? हा, कर, तुला काय वाटतेल ते कर. सांगितलेलं ऐकायचं नाही आणि मग बसायचं डोकं धरून. हे? शोभा सासूबाई का गेल्या? मी त्यांच्यासाठी दुसरं काहीतरी बनवलं जाऊ असतं. दे, तू नको दे, लक्ष दे. तू दे खिचडी दे. शोभीचं ना नवऱ्यावरचं प्रेम खूपच उतू चाललंय. ए भाने, इथली कामं आटपली की नाही तुझी? हे बघ, राहायला माझ्याच घरात असतेस हे विसरू नकोस हा. अहो मावशी, असं कशाला करताय? घरची समधी कामं झाली आहेत. तू लवकर खाली ये आणि मला काहीतरी खायला करून दे, भूक लागली आहे मला. काय मावशी, काय झालं? आज सकाळी सकाळी लेकी बरोबर वाजलेलं दिसतंय. हो, डोकं फिरलंय ना तिचं, उपास धरलाय. अगं बाई, शोभा वहिनींनी उपवास धरलाय? हो. कमालच झाली. हसायला काय झालं तुला? त्या मास्टरड्यानं मला आवडत नाही तरी सुद्धा खिचडी केली खायला. आणि ए, तू गा लवकर ये खाली. अंजू, मावशींना काय झालं ग? एवढं तणतणत का गेल्या खाली? अहो त्यांना जाऊ द्या. तुम्हाला एक ब्रेकिंग न्यूज सांगायची. शोभा वहिनींनी उपवास धरलाय. शोभा वहिनींनी? एवढं कधीपासून? आजपासून. हा, तरीच काल तू साबुदाणा घ्यायला आली होतीस ना, त्याच्यानंतर मोहन भाऊजी पण आले होते साबुदाणा घ्यायला. शोभा वहिनींनी उपवास जरा जास्तच मनावर घेतलेले दिसत आहेत. खरंच? अंजली ताई, हे उपवास कशा पायी? अगं श्रावणी उपवास सुरू झाले. आपल्या माणसाचं चांगलं व्हावं ना म्हणून करतात हे उपवास. आणि हे उपवास केल्याने त्या माणसाच्या आयुष्यात कुठलाच अडथळा येत नाही. मी राहांसाठी केलंय, मी पण केले त्यांच्यासाठी. मानू, ऐक, मी साधं जेवण पण केलंय. तुला भूक लागली तर खाऊन घे. नाही, मला नको. माझे पण उपवास आहेत, मी विसरले. हा, बर बर. किती साबुदाणा घेऊन गेले? मालकानी मला त्यांच्यासाठी काय बी करू नको म्हणून सांगितलं, पण त्यांचं चांगलं व्हावं म्हणून मी त्यांच्यासाठी उपवास तरी करू शकते ना. उपवास काय मला झेपणार नाही, भूक लागली. मोन्या, मोन्या, हो काय ग शोभा? काहीतरी चटपटीत खायला कर ना, भूक लागली. शोभा हे उपासाला चालत नाही असं चटपटीत खाणं. हो का? हो बरं ठीक आहे, राहू दे.
तू जा तुझं काम कर. हो. काय वहिनी आम्ही ऐकलं ते खरंय का? हा? काय ग? आहो तुम्ही उपास धरलाय. आम्हा आज सूर्य पश्चिमेकडे उगवलेला दिसतोय. हं? अहो तसं नाही वहिनी, तुम्हाला सवय नाही ना म्हणून विचारलं. पण वहिनी उपवास पूर्ण करा हं? नाही म्हणजे उपवास तुटला तर चांगलं नसतं, आपल्यालाच त्रास होतो नाही का अंजू? हा? हा, 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 हा. वहिनी आहो माझी मैत्रीण आहे ना, तिने पण तुमच्यासारखा पहिल्यांदाच उपवास ठेवला. मग कडाकीची भूक लागली म्हणून मध्येच सोडला. खाल्ले ना वडे. मग काय सतत 3 दिवस पोटात दुखत होतं. काय सांगतेस का अंजू? हा मग नाही पण आपल्या शोभा वहिनी असं काही करणार नाही. भानूनी पण उपवास धरलाय, मग तिच्या मालकिणीला पण धरावाच लागेल की नाही? हा? हो, मी माझा उपवास पूर्ण करणं. हा वहिनी तुम्ही करा पूर्ण उपवास. हे बघा उपवास सोडताना नऊवारी नेसायची असते आणि सफेद फुलं व्हायची असतात. चाफ्याची असतील तर अजून उत्तम. अगं बाई मला संध्याकाळी नऊवारी नेसायची तयारी करायची वहिनी. हा. येतो वहिनी. अगं बाई अंजू ते नऊवारी खरंच नेसावी लागते का? उगाच आपली चावी दिली. तू पण ना अंजू. नाही म्हणजे उपवास तुटला तर चांगलं नसतं, आपल्यालाच त्रास होतो. हे बघा उपवास सोडताना नऊवारी नेसायची असते. सफेद फुलं व्हायची असतात. चाफ्याची असतील तर अजून उत्तम. हो ना, हो संध्याकाळी लवकर या, मला उपवास सोडायचा आहे. हो येतो. उशीर केल्यास याद राहा. नाही नाही शोभा येतो येतो. मी जरा आईकडे जाऊन येते, तिला विचारते तिच्याकडे नऊवारी आहे का. अगे भाने, कांदा भजी करतेस का कांद्याचं पीक काढतेस? आटप की लवकर. वय होतच. अगं लवकर आटप ग भजी, मला भूक लागलीये. काय चाललंय तुझं? खिचडी देत होते खाल्लीच नाही आणि आता भूक लागली करते. त्या मास्टरला माहितीये ना मला खिचडी आवडत नाही ते, तरी केली मुद्दाम. जे उपास तापास होतात ग, पण त्या उपास तापासात माझं मरण होतं त्याचं काय? पोटात आग पडली आता माझ्या. अगं ए भाने, झाली की नाही कांदा भजी? हा झाले. आण. अगं कांदा भजी करत होतीस ना? वय वडा आला वडा आला? नाही तुझ्या आकाशात न पडला का काय? नाही आला नाही वडे केले कांदे संपले होते ना म्हणून मी वडे केले. बरोबर आहे. आणि इकडे सोबत आहे तुम्हाला बी वडे आवडतात ना मी देऊ तुम्हाला. नाही नको, मला वडा नाही. उपवास आहे ना माझा, उपवासाला वडा नाही चालत. बर ठेव तिकडे, मी तुझ्याशी काहीतरी बोलायला. तू कसले वडे खातेस? अगं मला भूक लागली आहे, खाऊ दे. थांब आधी मी तुला काय विचारते बघ. तुझ्याकडे नऊवारी आहे? नऊवारी कशाला? मला नेसायची. सांग ना तू. नाही माझ्याकडे नाहीये, मी दिले भांडेवालीला. काय ग तू आई? आता
त्याच्यासाठी उपवास करतेस त्याला सांग की आणायला. मोहनालाच फोन करून सांगावं लागणार. खा वडे खा. मला भूक लागले जा. आता तो मास्टरडे आणेल 100-150 रुपयाची 9 वारी. उपवास करते त्याच्यासाठी. चांगलं बोलताच येत नाही या म्हातारीला, नेहमी तिकटच बोलत असते. आता खा. जादूने नाही तर मी केलेल्या उपवासाने तरी मालकांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे. हो ना, किती वेळ लावलास? हो, साडी कुठली घेऊ काय कळतच नव्हतं. आणलीस साडी? हा, हे बघ. हो ना, कशी दिसते मी? नुसताच दूर यार, भानू काय सॉलिड दिसतो रे या साडीत. इथले नाही नाही, उलट भानूमुळेच साडी छान दिसते. ए भानू, आज खूपच छान दिसतेस ग. मोन्या ये आता आत. शोभा, ही अशी एकच साडी होती तिकडे, पण मला खात्री नव्हती तुला आवडेल की नाही. माझा चॉईस फारसा बरा नाहीये ना म्हणून. मोन्या, साडी चांगली आहे, तुझा चॉईस खूप चांगला आहे, म्हणून तर तुझं माझ्याशी लग्न झालं. मोन्या, खूप महागातली असेल ना? हा, हो, पण म्हणजे त्या दुकानात सेल लागला होता आणि आजच नेमका मला एका पुढच्या कामाचा ऍडव्हान्स मिळाला, म्हणून मग साडी घेऊ शकलोय. नाही तर मग आता घेतलीस ना साडी, जास्त विचार करू नको. मोन्या, खरं सांग, नऊवारी मला शोभून दिसते ना? भानू काय छान दिसते तुझ्या साडीत. अगं बाई, पदर पण मस्त आहे. कलर मस्त दिसतोय का भानू तुला? केवढ्याला घेतलीस? तर विकत नाही घेतली, माझ्याकडे होती, चांगल्या दिवसासाठी ठेवली होती. आता आज उपास आहे ना म्हणून मी नेसली. मी राहुलला सांगणार आहे, मला पण अशीच नऊवार पाहिजे. मी पण यांना सांगते, आत्ताच सांगते. मोन्या, अंजली आणि माधुरी तर माझ्याकडे बघतच बसतील. बघ, मी एक काम करते, त्या दोघींना आधी साडी दाखवून येते. हा? शुभा, पण पूजा आल्यावर करते ना, तू तयारी करून ठेव, मग आल्यावर जेऊया पण एकत्र. हा, आली. अंजे, माधुरी, अंजे, माधुरी, कशी दिसते मी?
छान आहे ना साडी? आमच्या यांनी आणली. वहिनी तुमच्याकडे पण सेम साडी आहे? सेम? अगं दुकानात एकच साडी होती. अशी साडी ना दुसरीकडे कुठेच मिळणार नाही. ओ वहिनी भानूकडे पण सेम साडी आहे, सेम टू सेम. बघितलं वहिनी, भानूने आधी साडी घातली, सेम टू सेम. आणि बघा कशी खुलून पण दिसते तिच्यावर. काय झालं शोभा? काय म्हणाल्या सगळ्या बायका? आवडली ना साडी त्यांना? काय झालं शोभा? मोन्या, दुकानात ही अशी एकच साडी होती? हो. खोटं खोटं बोलतोयस. कुणासाठी एवढं खोटं बोलतोयस आणि का? शोभा, शोभते माधुरीताई आणि अंजलीताई मस्करी करत होत्या. खरं तर ना तुम्हाला ही साडी लई छान दिसते. नजर लागल कोणाची तरी. यापुढे ही साडी नेसायची नाहीस. आणि जर नेसलीस ना तर काठ माझ्याशी आहे. वय भानू यापुढे आपल्याकडे काम करणार नाही. तू तिच्याशी बोलणार नाहीस. तिच्याकडे बघायचं सुद्धा नाही. तिला काय गरज होती तुझ्यासाठी डबा आणण्याची? आत्ताच्या आता तिला डबा नेऊन दे आणि तिला सांग तुझ्याशी बोलायचं नाही. माझा नवरा कसाही असला तरी त्याच्या आयुष्यात मी दुसरं कोणालाही बघू शकत नाही. शोभा, नेमकं काय झालं सांगशील का? प्रश्न साडीचा नाहीये शोभा, तुझ्या मनात आलेल्या संशयाचा आहे. आणि तो संशय असाच राहिला ना शोभा, तर फक्त गैरसमज वाढत जातील. माझा कोणताही गैरसमज झालेला नाही. मग भानूनं कामावरून का काढून टाकलं शोभा? मला माहितीये शोभा, तुझ्या जागी दुसरी कोणीही बाई असती तरी हिने हेच केलं असतं. चूक तुझी नाहीये, चूक माझी आहे. मी नाही तुझा विश्वास मिळवू शकलो. आणि साडीचं म्हणशील तर शोभा, शपथ घेऊन सांगतो, मी ती साडी भानून दिली नाही. तो केवळ योगायोग आहे शोभा. अगर भानूच काय, माझ्या आयुष्यात तुझी जागा दुसरं कोणीच घेऊ शकत नाही. तुझी इतकी सवय झाली ना शोभा की तू नसशील तर जगणं मुश्किल होईल मला. नाही शोभा, तुला काही करायची गरज नाही. तुला अजिबात बदलण्याची गरज नाही. तू आहेस ना तशीच मला आवडते आणि कायम तशीच आवडत राहशील.